हा आहे घरगुती मशरूमचा सेटअप. म्हणजे अगदी 25 स्क्वेअर फुटामध्ये तुम्ही मशरूम घरगुती पद्धतीनं उगू शकता. आणि इथं जर बघितलं तर ही 6x4 ची म्हणजे 24 स्क्वेअर फुटाची जागा आहे आणि 24 स्क्वेअर फुटामध्ये तुम्ही 25 मशरूमच्या बॅगा ह्या साईजच्या बॅगा ठेवू शकता आणि यातनं तुम्ही घरगुती घरासाठी कुटुंबासाठी मशरूमचं उत्पादन घेऊ शकता. यात जर बॅगा बघितल्या किंवा हे मशरूम जर बघितलं थोडंसं जवळ येऊन, तर हे ऑयस्टर मशरूम आहे. आणि अशा पद्धतीनं आता याची पाणी कमी पडल्यामुळे नियोजन व्यवस्थित न झाल्यामुळे थोडंसं याचं सुकलंय. पण अशा पद्धतीनं तुम्हाला मशरूम घरगुती पद्धतीनं तयार करता येऊ शकतं. अगदी घराच्या शेजारी बाल्कनीमध्ये टेरेसवरती सुद्धा तुम्हाला हा सेटअप करता येऊ शकतो. यासाठी टेम्परेचर आणि ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता खूप महत्वाची असते, ती मेंटेन करायला लागते. 22 ते 28 दरम्यान तुम्हाला टेम्परेचर गरजेचं असतं. तसं बघितलं तर तुम्हाला घरगुती पद्धतीने हे करता येतं. आणि विशेष म्हणजे 25 ते 30 दिवसामध्ये तुम्हाला पहिली हार्वेस्टिंग मिळू शकते. सुरुवातीला तुम्ही बेड भरल्यानंतर अशा पद्धतीनं तुमचा भुसा आणि स्पॉन मशरूमचे स्पॉन भरायला लागतात. त्यानंतर ज्यावेळेला तुमचे 20-25 दिवस होतात त्यानंतर अशी पिशवी होते 15 दिवसानंतर बेसिकली. त्यानंतर तुम्ही फाडल्यानंतर अशा पद्धतीनं मशरूम ग्रो व्हायला सुरुवात होते आणि 25 ते 30 दिवसामध्ये तुम्ही पहिली हार्वेस्टिंग घेऊ शकता. आणि त्यानंतर 1 महिनाभर म्हणजे जवळपास 2 महिने बॅग भरल्यापासून 2 महिन्यात तुमचं मशरूम पूर्ण हार्वेस्टिंग होतं आणि तुम्ही त्याची ही जी बॅग आहे किंवा हा जो भुसा आहे तो बाहेर काढून त्याचं पुन्हा गांडूळ खत करू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी मशरूमचं उत्पादन घेऊ शकता कुटुंबासाठी, फॅमिलीसाठी आणि कमर्शियली सुद्धा त्याचा वापर करू शकता.